मुंबईकरांसाठी काही नाही, मराठी माणसासाठी काही नाही, विकासासाठी काही नाही. तुमचं केवळ गणित, सत्ता, जागा एकत्र. आणि म्हणून म्हणतोय ही संधी साधूपणा आहे. विकास देवेंद्रजींनी केला, मोदीजींनी केला, एकनाथजींनी केला, महायुतीने केला, अजितदादा पवार सरकारने केला. तुम्ही विरोध केलात उद्धवजी. मेट्रोला विरोध, बुलेट ट्रेनला विरोध, मुंबई दिल्ली कॉरिडॉर विरोध, कोस्टल रोडला विरोध, अटल सेतूला विरोध, सुरुवातीच्या काळात नवीन एअरपोर्टला विरोध. मुंबईच्या विकासाचं काम भाजप, महायुती, मुंबईच्या विकासाचे विरोधी उद्धवजीने आता त्यांचे सहकारी पक्ष. आणि म्हणून मुंबईचा आणि मराठी माणसाचा निर्णय या आधीच ठरलाय. तो मोदीजींबरोबर आहेच, देवेंद्रजींबरोबर आहेच. त्यांना आमचा मैत्रीपूर्ण सल्ला आहे. जागा वाटणार नाही, जागा सांगणार नाही, लपून छपून राहा, घाबरू नका. या रणांगणात या. भारतीय जनता पक्ष तयार आहे, महायुती तयार आहे. घाबरलेल्या मनस्थितीत येऊ नका. काँग्रेस आता बरोबर गेली, बरोबरून दुसरीकडे गेली. घाम पुसा. उमेदवार नावं डिक्लेअर करण्यात घाम पुसा, जागा घोषित करायला घाम पुसा. आणि म्हणून घाबरून घामाटलेल्या अवस्थेतून रणांगणात येताय असं करू नका. खुलं आव्हान आहे. घोडा मैदान 15 तारखेला आहे. मुंबईकर आमचं ठरलंय याच भूमिकेत आहे. धन्यवाद. भाजपची प्रतिक्रिया खूप स्पष्ट आहे. मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो महायुतीचाच असेल, महायुतीचाच असेल. आता दुसऱ्या त्यांच्या नवीन झालेल्या मित्रपक्षाने म्हणजे उद्धवजींच्या पक्षाने प्रतिक्रिया दिली नाही, कारण कदाचित मामू यांच्याकडनं त्यांना संमती आली नसेल. नवीन मामू कोणीतरी जोडले त्यांनी, त्यांची संमती आल्यावर ते बोलतील. मामूच नाव आहे ना तो, कोण आता पक्षात आला.